नमस्कार मंडळी, प्रीती रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण कोवळ्या बांबूची मस्त अशी भाजी करणार आहोत. तर इथे मी कोवळा बांबू घेतलेला आहे बघा. अगदी कोवळा जो बांबू असतो तोच आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर आमच्या इथे ह्याला शिंद म्हणतात. तुमच्या इथे काय म्हणतात मला माहीत नाही, कमेंट करून नक्की सांगा. ही भाजी आपण वालामध्ये करतो किंवा कोलंबीमध्ये करतो. तर आज आपण वालामध्ये ही भाजी तयार करूया. इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. यामध्ये 2 मोठे कांदे मी बारीक असे चॉपरने चॉप करून घेतलेले आहेत. कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे गुलाबी रंग येईपर्यंत. त्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूण मिरचीचं वाटण. तर इथे मी 4 मिरची, 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 ते 1.5 इंच इतकं आलं घेतलेलं आहे आणि पाणी न घालता हे वाटलेलं आहे. आता 1-2 मिनटं आपण ह्याला सुद्धा मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं, ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत. यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत हिंग. 2 चिमूटभर इथे हिंग घेतलेला आहे. त्यानंतर 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, 1.5 चमचा इथे मी घरचा मसाला घेतलेला आहे, मिक्स मसाला, आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. मसाला तुम्ही जो रेग्युलर वापरता तो कुठलाही वापरू शकता. आता या मसाल्यांना देखील आपल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनटं आपण याला परतून घेऊया. त्यानंतर ह्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर अशी फोडणीमध्ये घातली की त्याचासुद्धा खमंग असा सुवास पसरतो. त्यामुळे थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घालायची. सोललेले वाल जे आहेत ते आपण ह्यामध्ये घातलेले आहेत आणि आता ही शिंद ज्याला आपण म्हणतो किंवा कोवळा बांबू तो ह्यामध्ये घालायचा आहे. अगदी कोवळा घ्यायचा म्हणजे तो छान शिजतो आणि मग आपली भाजी जी आहे ती मस्त अशी तयार होते. तर आता ही रानभाजी आहे, पावसाळ्यामध्येच आपल्याला ही मिळते. तर आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनटं पुन्हा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. कुठलीही भाजी जर तुम्ही व्यवस्थित परतून घेतली तर त्या भाजीचा स्वाद जो आहे तो मस्त असा वाढतो. लगेचच ह्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आहे. आता चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे आणि यानंतर ह्यामध्ये मी घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला. आता हे पुन्हा मी परतून घेते आहे. ही बांबूची भाजी जी आहे ती अगदी मस्त तयार होते. एकदा जरूर ट्राय करून बघा. आता हे सर्व मस्त असं परतून झालेलं आहे. आवडीनुसार यामध्ये कोकम घालायचे, तर मी 2-3 इथे कोकम घातलेले आहेत. यानंतर ओला नारळ घालायचा आहे. ओला नारळ मात्र एकदम बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला. तर इथे मी 3-4 चमचे असा ओला नारळ घातलेला आहे आणि आता पुन्हा आपण चांगलं हे व्यवस्थित मिसळून घेऊया. अगदी स्वादिष्ट ही भाजी तयार होते. हे व्यवस्थित आता मी परतून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, तर पाणी जे आहे ते गरमच घालायचं आहे. तर इथे मी बाजूच्या गॅसवर पाणी गरम करत ठेवलं होतं आणि आता आवश्यकतेनुसार आपण ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. किती आपल्याला भाजीमध्ये रस्सा हवा आहे त्यानुसार आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घेते. अजून थोडंसं पाणी मी वाढवलेलं आहे. कुकरला केल्याने ही भाजी जी आहे ती झटपट तयार होते, कारण वाल पण मोड आलेले आहे त्यामुळे ते शिजायला थोडासा वेळ लागतो. शीन पण चांगली मऊ होईल. आता 1 चमचा इथे मी गूळ घातलेला आहे. मस्त असं आंबट गोड अशी ही भाजी तयार होणार आहे. थोडीशी वरून पण कोथिंबीर घातलेली आहे. चांगली याला उकळी आलेली आहे आणि आता त्याचं झाकण लावून 3 शिट्टी देऊन मी ही भाजी शिजवून घेणार आहे. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थोडासा थंड झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त चमचमीत भाजी तयार झालेली आहे. बघूनच खावंसं मन होईल इतकी सुंदर ही भाजी तयार झालेली आहे आणि याचा सुगंध मस्त असा पसरत आहे. अगदी छान ही भाजी तयार झालेली आहे. आता बघा शीन पण आपण अगदी कवळी घेतली होती त्यामुळे ती अगदी सॉफ्ट तयार झाली आहे. शीन मात्र थोडीशी पक्व असेल तर मग ती कडकच राहते. आता ही कवळी होती त्यामुळे मस्त अशी शिजली गेलेली आहे आणि वाल देखील मस्त असे मऊ झालेले आहेत बघा, मस्त असे शिजलेले आहेत. भाजी एकदम मस्त अशी मिळून आलेली आहे आणि मस्त अशी आपली चमचमीत ही वालाची आणि कोवळ्या बांबूची भाजी तयार झालेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त ही भाजी तयार झालेली आहे. भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत ह्या भाजीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे.
पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.